8 फेब्रुवारीला अजितदादा पवार मोठी घोषणा करणार होते. ज्या घोषणेमुळे संपूर्ण राजकीय परिस्थिती महाराष्ट्राची बदलू शकत होती किंवा राजकीय परिस्थितीमध्ये मोठा भूकंप येऊ शकत होता. तर अशी कोणती घोषणा करणार होते अजितदादा? महाराष्ट्रातील राजकारण कायमचं बदलून टाकणार होतं. परंतु दादा घोषणा करणार तत्पूर्वीच त्यांचा अपघात झालाय. तर नेमकं ते काय म्हणणार होते आपण पाहूया. जयंत पाटील यांनी देखील एका मुलाखतीमध्ये ती गोष्ट सांगितली. हे आपण संपूर्ण प्रकरण पाहूया नेमकं काय आहे. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मुंबईवरून बारामतीला जात असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. अजितदादा पवार यांच्यासह इतर 4 जणांचा देखील अपघातात मृत्यू झाला. दरम्यान बुधवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर निघून येत आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीवरती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील सत्तेत सहभागी होणार होता. सध्या शरद पवार हे महाविकास आघाडीतील घटक आहेत, परंतु शिवसेना व काँग्रेस यांच्यासोबत शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो आहे सध्या महाविकास आघाडीमध्ये आहे. परंतु दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत यासाठी अजितदादा पवार मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत होते अशी माहिती समोर निघून येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये याबाबत संवाद देखील झाला होता आणि अजित पवारांची यामध्ये महत्त्वाची भूमिका होती. शरद पवार यांच्या पक्षाशी सुरू असलेल्या वाटाघाटीत अजित पवार स्वतः सहभागी होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी द इंडियन एक्सप्रेसला याबाबत माहिती देखील दिलेली समजत आहे. काही ठिकाणी असं देखील बोललं जात आहे की शरद पवार यांना आपल्यासोबत घेण्यासाठी भाजपचा विरोध होता असं देखील बोललं जात आहे. परंतु त्याचसोबत जर कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या तर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये मोठा भूकंप झाला असता. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.